मध्य पूर्वेतील युद्धविरामाच्या घोषणेनंतर आज भारतीय शेअर बाजारात तेजीचा वारू उधळला। दिवसभरात सेन्सेक्स 2946 अंकांनी उसळी घेऊन 77,562 वर आला, तर निफ्टीमध्ये 837 अंकांची अभूतपूर्व वाढ झाली। त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाची लाट आली आहे। गेल्या काही दिवसात घसरणीला लागलेला सेन्सेक्स आता त्याच वेगाने वाढत जाईल अशी अपेक्षा आहे। मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगभरातील शेअर बाजार धडाधड कोसळले। भारतीय शेअर बाजारही त्याला अपवाद नव्हता। 85,000 वर गेलेला सेन्सेक्स गेल्या महिन्याभरात 70,000 पर्यंत आला आणि अनेकांचा जीव टांगणीला लागला। पण आज अमेरिका आणि इराण यांच्या 2 आठवड्यासाठी युद्धविरामाची घोषणा झाली आणि भारतीय शेअर बाजारानं तुफान उसळी घेतली। आज दिवसभरात सेन्सेक्स 3.95% म्हणजेच 2,946 अंकांनी वाढून 77,562 वर गेला, तर निफ्टी 837 अंकांची उसळी घेऊन 23,997 वर बंद झाला। आज दिवसभरात 3,698 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 505 शेअर्समध्ये घसरण झाली। आज प्रामुख्याने मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजी आली। श्रीराम फायनान्स, अदानी एंटरप्राइजेस, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स अशा कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वधारले, तर भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला। एका दिवसात 50 पैशांना भारतीय रुपया वाढला आणि 92 रुपये 56 पैसे इतका डॉलरचा दर झाला। सध्याच्या युद्धविरामाच्या घोषणेचे हे परिणाम आहेत। नजीकच्या काळात अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबलं तर पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजार चौखूर उधळेल यात शंका नाही।